पण आदित्य अजूनही वेळ नाही गेलेली. लवकरात लवकर हिला सोडून दे आणि आपल्या घरी परत ये. आणि प्लीज आता एक घास खाऊन घे प्लीज प्लीज. आदित्य काय आदित्य, तुला कोणी सांगितलं होतं इथे यायला? आणि मला जर भूक लागली असेल ना तर मी विष खाईन, पण तुझ्या हातचं नाही कधी खाणार. तुला ना पारू विषयी बोलणं सोड, तिचं नाव घ्यायची सुद्धा लायकी नाहीये तुझी, माहितीये ना तुला? त्या आदित्यने आज माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली आहे. स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय, भिकाऱ्यांसारखा रस्त्यावर आलाय, तरी पण याचा माज अजून उतरलेला नाहीये. त्याच्या या चुकीची शिक्षा तर त्याला आता भोगावीच लागणार. आता मी आदित्य आणि अहिल्याला परत कधीच नाही एकत्र येऊन देणार. बघू ना आदित्य आणि पारू आता स्वतःची काय सोय करतायत ते. त्यांना या घरातून तर बाहेर हकलून दिलंय, मी आता त्यांना या शहरातून पण बाहेर हकलणार. खूप शहाणी समजते ही दिशा स्वतःला. म्हणजे काय, जसं काय तिने जेवायला दिलं नसतं आम्हाला तर आम्ही उपाशीच मेलो असतो ना. हे घ्या प्रसाद, या गुरुजींनी दिलाय. हे घे, तू पण खा. सर नाही नको, मला भूक नाही, तुम्ही खा धरा. तुला भूक नाहीये, तू जर खाणार नसेल तर मी पण नाही खाणार. आदित्य सर, प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. पण तू कशाला नाही म्हणतेस? बरं ठीक आहे. का? अशी वेळ येईल कधी, माझ्यावर असं कधी वाटलंच नव्हतं. मला ना भूक सहन नाही होत पारू. आईने पण आजपर्यंत कधी मला उपाशी झोपू नाही दिलं. तुला आठवतंय मी तुझ्यासाठी 2 दिवस नकळतपणे उपाशी राहिलो होतो, ते व्रत वगैरे काय पूर्ण करायचं. पण तेव्हा तुझ्यावरचा राग होता. तू नको काळजी करू, 1 दिवस उपाशी राहिले मी काय मरणार नाही. आदित्य सर, असं काय बी बोलू नका. आपल्याला सुखाचा संसार करायचा आहे. पारू, मला असं वाटतं काम शोधलं पाहिजे, आपली कुठेतरी राहण्याची व्यवस्था बघितली पाहिजे. आणि तू ना एक काम कर, तू स्वयंपाकासाठी जे जे सामान लागतं ना त्याची यादी करून घे. काही करून आपली राहायची व्यवस्था झाली पाहिजे आज. हे दे सर, खाऊन दे. जरा फ्रेश होऊन येतो कुठेतरी. हा, पण तू इथेच थांब, कुठेही जाऊ नको. हा, का बसवून ठेवलंय? मला भूक लागली. सावित्री, ब्रेकफास्ट कधी मिळणार आहे? माझं हेवी डाएट आहे, मला आवरत नाहीये आता भूक. दिशा, तुला डोक्याचा भाग आहे? आदित्यची जागा आहे, इथे येऊन बस. वहिनींनी जर बघितलं ना तर तू. मला ना खूप भूक लागली आहे वहिनी. मला तुम्ही जेवण सोडलंय म्हणून मी नाही सोडलंय जेवण. मला खरंच खूप भूक लागली आहे. कधी मिळणार आहे ब्रेकफास्ट देव जाणे. उठ, तुझी हिम्मत कशी झाली इकडे बसायची? हा,
तू इतकी मोठी नाही झालीस की तू या जागेवर बसशील. उठ. प्रीतम, एकतर हा आरडाओरडा करून बोलण्याची काही गरज नाहीये. आणि मला एक सांग, आदित्य आहे का आत्ता या घरात? तसंही एक सासू मॉमने त्याच्या सगळ्या वस्तू ऑलरेडी जाळून टाकल्यात. त्यांना आदित्याची कुठलीच आठवण या घरात नकोय. मग जर या घरच्या मालकिणीला, स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्करांना आदित्याच्या नावाचा अंशही नकोय, तर तू या एका फालतू जागेवरून काय इतका आरडाओरडा करतोयस? खरंच ना, ऐकायला नको काही. आदित्य सर. कुठे गेली होतीस तू? हा, तुला सांगून जाता येत नाही का ग? आदित्य सर, तुमच्यासाठी कापी आणायला गेले होते. कापी नाही मिळाली म्हणून त्या दादांकडनं चाय आणला. हे घ्या, प्या. कॉफी नाही मिळाली म्हणून चहा आणला. इथे सॉरी. सर. तू पी. तू पी. एकतर हा आमचा पर्सनल मॅटर आहे, त्यात बाहेरच्यांनी पडायची काहीच गरज नाहीये. आणि दादा आज इथे नसला तरी आज ना उद्या तो परत येणार आहे. आणि जोपर्यंत दादा परत येत नाही तोपर्यंत या खुर्चीवर कुणी नाही बसायचं. मी बसणार नाही बसायचं बोललो ना एकदा. आई, ए आईला, आईला, आई, काय होतं आई? ए आईला, अगं डोळे उघड ना. वहिनी